नमस्कार, मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोलापूरमध्ये असलेली सुप्रसिद्ध अशी दालच्या आमटीची रेसिपी। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 250 ग्रॅम मसुरीची डाळ। मसुरीची डाळ जी आहे ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने मसूर डाळ जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही जी डाळ आहे ती आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे। आणि याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 1 तमालपत्र, 2 ते 3 लवंग आणि 4-5 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे। आणि डाळ शिजताना त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि अगदी थोडंसं 1 चमचाभर तेल आपल्याला टाकायचं आहे। आणि कुकर लावताना आपल्याला कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 6 ते 7 शिट्ट्यामध्ये डाळ जी आहे ती छान मस्त मऊसूत अशी शिजेल। त्यामुळे डाळीचा जो थिकनेस आहे तो आपल्याला खूप छान भेटेल। तर इथे 6 ते 7 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ देखील जी आहे ती खूप छान शिजली गेली आहे। तर आता या डाळीला आपण फेटून घेऊयात। आहा, छान डाळ खूप छान फेटली जात आहे। आणि आता आपल्याला दालच्या आमटी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा यांची पेस्ट बनवलेली आहे। आणि 1 मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून आणि 1 मूठभर आपल्याला पुदिना घ्यायचे आहे। आणि 3 टोमॅटो जे आहेत ते मी असे उभ्या चिरून घेतलेले आहेत। आणि थोडीशी चिंच जी आहे ती भिजत घालायची आहे आणि भिजून त्याची छान कोळ बनवून घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये मी 1 बाउल भरून छान असे तुकडे करून दुधी भोपळा घेतला आहे। आणि इथे मसाल्यांमध्ये 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर घेतला आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। आणि सोबतच आपण पालक देखील 1 वाटी भरून चिरवून घेतलेला आहे। तर सर्वात आधी एका पातेल्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घेतलेले आहे। आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे कांद्याचे स्लाइसेस करून ठेवलेले आहेत ते छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा जो आहे तो छान लालसर रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि कांदा परतताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। आता 6 ते 7 मिनिटांनंतर कांदा जो आहे तो छान लालसर परतला गेला आहे। आता कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, ह्याला देखील छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपण जो टोमॅटो घेतलेला आहे तो टोमॅटो टाकायचा आहे। आणि टोमॅटो देखील त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। टोमॅटो मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा जो दुधी भोपळा आहे तो चिरलेला भोपळा आपल्याला टाकायचा आहे। आणि भोपळ्यासोबतच बाकीचे देखील पदार्थ आपण घेतलेले आहेत ते टाकायचे आहे। त्याच्यामध्ये पालक, बारीक चिरलेला पालक स्वच्छ धुवून टाकायचा आहे। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सुरेख कलर दिसतो आहे, एकदम हिरवा लाल आणि भोपळ्याचा एकदम पांढरासा कलर। आणि आता याच्याच मध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे
आपण डाळ शिजताना देखील हळद टाकली होती, त्यामुळे याच्यामध्ये बेतानीच आपल्याला हळद टाकायची आहे. आणि लाल तिखट घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे लाल तिखट इथे मी घेतलेलं आहे, कारण थोडंसं तिखट खायला आम्हाला आवडतं, त्यामुळे आम्ही थोडंसं तिखट बनवत आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट आवडतं त्यानुसार टाकायचं आहे. त्यामध्येच कसुरी मेथी, कसुरी मेथी घातल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण घातलेला आहे कोथिंबीर आणि पुदिना. आणि हे जे सगळं जिन्नस आहे ते छान आपल्याला तेलामध्ये मीडियम हीटवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि हे परतताना याला छान कन्सिस्टन्सी मिळावी, छान शिजावं, याच्यासाठी मी 1 ते 1.5 पेला पाणी टाकलेलं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर ना पुन्हा आपल्याला त्याला झाकण काढून पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भाज्या जर आतल्या शिजल्या नसतील तर पुन्हा थोड्या वेळाने आपल्याला झाकून पुन्हा थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं करताना आपण झाकण झाकल्यानंतर ना त्याला आपल्याला सारखं ओपन करून बघायचं आहे, जेणेकरून भाजी जी आहे ती खाली लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि याच्यामध्येच बाकीचे जे मसाले घेतले होते, जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला, हे देखील आपण आता यात टाकलेलं आहे. आणि याच्यानंतर ना पुन्हा एकदा आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही भाज्यांची कन्सिस्टन्सी बघू शकता. भोपळा जो आहे, टोमॅटो जो आहे आपण घेतलेला, तो खूप छान पद्धतीने शिजला गेला आहे. आणि पुन्हा एकदा मसाले टाकल्यानंतर ना 5 मिनिट आपण त्याला झाकून ठेवलेला आहे मीडियम हीटवरती. त्यामुळे मसाल्यांचा जो सुगंध आहे तो कच्चा असा लागणार नाही आहे आपल्याला खाताना, आणि टेस्ट देखील त्याची व्यवस्थित लागेल. आता यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे, मसूर डाळ, ती टाकायची आहे. आणि हळूहळू करून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी कुकरमध्ये जे डाळ होती घेतलेली ते थोडंसं पाणी विसरून मी ते टाकत आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने थिकनेस हवी असेल डाळीची त्यानुसार तुम्ही घट्ट पातळ करू शकता. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे. आणि हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर ना त्याला कमीत कमी थोडा वेळ तरी उकळायला द्यायचा आहे मीडियम हीटवरती. आणि सगळ्यात शेवटीला आपल्याला चिंचेचा जो कोळ आपण बनवलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि चिंचेचा कोळ देखील टाकल्यानंतर ना आमटी जी आहे ती पुन्हा एकदा आपल्याला मीडियम हीटवरती छान उकळून घ्यायची आहे. हे करत असताना मध्ये मध्ये आपल्याला पळीच्या साहाय्याने आमटी जी आहे ती छान मध्ये मध्ये ढवळून घ्यावी लागेल, नाहीतर खाली भाजी लागण्याची शक्यता असते. आता इथे जे आहे ते डाळ तयार झालेली आहे. आपली तिखट जी डाळ आपण बनवलेली आहे, सोलापूरची सुप्रसिद्ध अशी दालच्या आमटी जी आपण बनवलेली आहे, सोबतच इथे मी जिरा राईस बनवलेला आहे. आता या जिरा राईस सोबत मी ही दालच्या आमटी सर्व करून घेतलेला आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय चविष्ट अशी लागणारी झणझणीत आणि चणचणीत अशी ही आमटी आहे, तर कृपया करून नक्की ट्राय करून बघा.